राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज जरा माफ करा, उशीर झाला, पण विषय तसा नाजूक होता, जरा गुतोड्यात सापडलो होतो. पण फाळक्यावर टायमाला हजर झालो का नाही, ठीक आहे, तास 2 तास उशीर झाला नाही असं नाही. सुरतला गेलतो. आपल्याला जे साध्य करायचे कामाख्या मातेकडून गुरु करणं गरजेचं होतं. जी व्यक्ती बरोबर नव्हती ती सुरतला राहतात, ते गुरु करणे हा विषय पार पाडला. त्याच्यानंतर त्यांनी थोडीशी आतली माहिती दिली की कामाख्याला जे जायचं आहे ते असं कधी उठून सुटून जाऊ नका. त्यांच्या म्हणण्यानुसार एक मेला किंवा एक यात्रा किंवा एक उत्सव असतो वर्षातून 3 दिवस 4 दिवस, वर्षात एकदाच असतो, ध्यानात ठेवा. ते उत्सव असा आहे की देवी रजस्वला होते, म्हणजे थोडक्यात देवीला मासिक पाळी येते, ते वर्षाचे 4 दिवस. ती तिथी यावेळेस 22 जून ही आहे. त्या ठिकाणी तिथं आम्ही फक्त ते दर्शन घेणार आहे, पण आपलं जे काय विषय तो दुसरीकडे लांब आहे तिथनं. मग तिथं बऱ्याच जणांना तो रक्ताने माखलेला जो कपडा आहे देवीच्या मासिक पाळीचा, तो 4 दिवस कपाट बंद, म्हणजे मंदिर बंद असतं. पण त्यानंतर तो भला मोठा कपडा कट करून काही भक्तांच्यात, काही असं काही वशिलेल्या श्रीमंत नेत्यात, करोडपती, लक्षात घ्या, काही गोष्टी काही तांत्रिक घेऊन जातात तो कपडा, त्याच्या उचलतं सगळं. असा विषय थोडा आहे, काही गोष्टी समजून घ्यायचा जा. मग तो कपडा जर आपल्याला मिळत असेल तर मग आपण आपलं काम आणखी सोपं होऊन जातं. त्याच्यामुळं 22 तारखेला तिथं जर जाणं गरजेचं असेल तर 13 तारखेच्या आमोशाला मी बगलामुखीला तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. ही मात्र 100% खरं. तिकडून आल्यानंतर 2 तास निघलं तरी मी पोचतोय. आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. तुम्ही कधी किळस आली का? तुम्हाला किळस, आजची स्टोरी किळसवाणी आहे, तुम्हाला उलटी होऊ शकते. त्याच्यामुळं तुम्ही जास्त हळवे म्हणायचे असाल तर थोडं लांबच राहा, जास्त सुसंस्कृत असताल तर लांबच राहा. हा, साने गुरुजींप्रमाणे तुम्हाला जर आईने आंघोळ घातली असेल आणि वाट्याहून पलीकडे, आता फरशा निघाल्या, पहिले काय म्हणतं, पहिले सारावलेला वाटा असायचा, वाटापर्यंत आपल्याला असं वाटतं आपलं पाय चिखल्याने मातीने भरूच नाही, तर मग आई पदर पसरते स्वतःचा, बाळा याच्यावर पाय ठेव, पलीकडे जा. अशा सुसंस्कृत आईचा मुलगा जर असाल तर या स्टोरीपासून लांब राहा, कारण विषय गंभीर आहे. आणि मला ही सांगायची नव्हती, पण का सांगायची की ह्या स्टोरी मागचं विश्लेषण पण तुम्हाला सांगायचे की बदलत्या कलियुगामध्ये आता म्हणजे जे तुम्ही विचार करू शकत नाही ते सुद्धा घडते, लक्षात घ्या. हा, मग ते सांगायची डब, हा, पांडुरंगाने आई बागला मला सोडून कोणाला दिलं नाही. हा, ती कसं दिसत तुम्ही म्हणलं आपलं सांगावाच. आता काय विषय नाही, आपला लय बोबाटा तर सगळ्या जिल्ह्यात झालेला आहे, महाराष्ट्रात झालेला आहे, पण आपण त्यांची नाव बदलून हिस्टोरी सांगू शकतो. जिल्ह्याचं नाव फक्त तुम्हाला खरं सांगतो, बीड. हा, काही लोकांच्यामुळे लागलेली कीड, बाकी 99% सोनची. हा, पण असा विषय असतो तो, चालायचं कलियुगी. तात्यासाहेब गवारे, वय वर्ष 41. तुमचं आमचं हा वय आता उगावला की बावाळते, वाढत जातं, तुम्हाला माहिती. परत कोणाच्या आयुष्यात आतापर्यंत व्यवस्थित गेलंय, पण पुढचं व्यवस्थित जावा अशी अपेक्षा. तसं ह्या तात्यासाहेब गवारेचं वय वर्ष 41. आयुष्यात बरंच उलथापालथ झाली. शेतकरी, मध्यमवर्गीय, सगळं व्यवस्थित चाललं होतं. 18 वर्षाचा मुलगा होता त्याला, आणि एकुलता एक मुलगा. 20 वर्ष संसार केल्यानंतर बायकोला आलं गुर्र हा एक आजार आहे. ते ग्रामीण शेतकऱ्याला माहिती आहे गुर्र काय असतं. जनावराला येतं, पण कवा कवा माणसाला येतं. कायला मुंग्या बी चावत्यात, काय करू आता. त्या बाईला गुर्र आलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात आलं की माहेरला गेली. 40व्या वर्षी लेक घरी आले असं ना, 35व्या वर्षी, तर आईला समाधान वाटायला पाहिजे का नाही. आली ग बाया, आली लय ग, तरास काढला.
जन्मी तुला तू काय आयुष्यभर पुरणार आहे का? नवरा पुरण पोरं पुरत्यान अशा या खापऱ्या ती पोरगी तर घेतली ठेवून बा. तुला सोन्याचा घास करून वाढीते तू थांबितच. कशाचं थांब? पोरगी थांबली. हा आई बोले आणि पोरगी चाले अशी ह्या कलियुगाची तार आहे. कायदा त्यांच्याच बाजूने बाबा. आपल्या हातात फक्त रताळी सोडलेली. असंच असून दे असून दे असून दे. पुढं काय झालं सांगतो तुम्हाला. बाया गेली दांडे कापून कायमची. परपंचाचा विषय इस्कोट झाला. 400 आठवण टाकली. कोर्टाने प्रयत्न केला 6 महिने. प्रत्येक वेळेस करतं की बाबा न्यार राहा शांत राहा मिळतं जुळतं घ्या. कायदा कायद्या जाग्या बरोबर राबवणारे हात चांगले पाहिजेत. फक्त तिथं काय जुळलं नाही. बाई मागायची घटस्फोट. त्याने विचार केला त्याला ती घटस्फोट मागती काडीमोड मागती आयुष्यभरासाठी. काय सांभाळून फायदा आहे का? मानायचं मी नाही देत घटस्फोट. जाऊ दे गाडी. उशी घेऊन झोपन ना माझ्या नशिबात असली तर दुसरी भेटन. आता उशी घेऊन झोपन पण हे अवलाद आपल्या नशिबातून जाऊ दे. पोरगा काय काल बी माझाचे आज बी माझाचे आणि घेणाऱ्या संपत्तीचा मालक बी तेच राहणार आहे. काय फरक पडत नाही. दिली फारकत काडीमोड. गडी झाला एकटा. 40-41 शिकायला मोठं वय नाही. थोडी धनसंपत्ता असली आजकाल पैशावर बरीच लग्न जमतात म्हणून सांगतो. धनसंपत्ता असली की कुणी देत. त्यांची गाठ परत असे नातेवाईकांनी एक पोरगी जमावली बा. म्हणजे लग्न कर अजून आयुष्य कुठं जायचे म्हातारपण जायचे असं व्हायचे तसं. ध्यानात ठेवा वयाच्या 40, 42, 35 तुम्ही 35-36च्या पुढं 50च्या पुढं 40च्या पुढं असताल. आणि थोडंसं हिस्टोरीचं महत्त्व असं आहे की तुमची संबंध करण्याची क्षमता जर परफेक्ट असेल म्हणजे टायमिंग व्यवस्थित असेल किंवा तुम्हाला फोरप्ले काय प्रकार हे कळलं असेल. तुम्हाला तेल उकळल्याशिवाय भजी काढायची नाहीत हे कळलं असेल. नांगरायचं कावा ते कळलं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष ट्रॅक्टर नांगरणे हा प्रकार वेगळा आहे. म्हणजे कसं होतं प्रॅक्टिकलमध्ये नांगराय गेलं की तास धरावं लागतं. आधी ट्रॅक्टरवाल्यांना चांगलं माहिती आहे तास धरल्याशिवाय काही होत नाही. पहिलं तास तारास होतो थोडा. नंतर कसा उलथा बारी पडतो. मी शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो. तास धरा थोडंसं ट्रॅक्टर इकडे तिकडे फिरावं लागतो वावरात. ध्यानात ठेवा. ती कसलं किडे मंगे काय असलं तर पळून जातं. सापी चूप काटा पळून जातो. नंतर नांगरायला सुरुवात करावं लागते. ज्याला नांगरणी कळली नाही काय नाही लय इम्पॉर्टंट गोष्टी मी आता आरडाओरडं सांगतो लोकांना पडतोय बरं का फरक पडतोय नाही असं नाही. पण आपलं काही चॅनल बारीक आहे काही अख्खं मास्टर बघतोय अशातला भाग नाही. जगासाठी प्रपंचन चांगलं दिसलं पाहिजे दुनियादारी ह्याच्यासाठी प्रपंचन लग्न करू नका. दुसरं आल्याली टिकन कशी का याच्यासाठी लग्न करा. काही कुणाला घेण देण नाही. तुम्हाला जर वाटलं असं ना लय माझ्या 1000 ओळखीन 5000 ओळखीन 4000 तर नुसते 16 टेम्पो पाहूनच आहेत. तुम्ही ज्या दिवशी मरतान त्या दिवशी उपस्थिती कितीची आहे हे महत्वाचं. त्या स्वार्थासाठी किती आले ते महत्वाचं. मग गप्पा कोण मारतात बोरचं पाणी गेलं पाणी टिकलं का ऊस बांडाळला कसा टाळ्यान दिला ही चालतं पाठीमागं. पुढं मैत जळत असतं ह्यांचं पाठीमागं चालतं. अशी अवलादी किती आहेत हे समजलं पाहिजे. ही करोनापासून आहे ना माणसाची माया तुटली लक्षात घ्या. पण लोक ऐकायला तयार नाही. दुसरी जी आणली तिचं नाव लंकाबाई. 25 वर्षाची धिंगाणा स्वरूपाची. 50 बाई उभी करायची त्याच्यात तिला उभी करायची. सगळं कमी सरस असतात का नाही. कुणाचं डोळं चांगलं कुणाचं नाकचा फेकळी कुणाचा वर्ण चांगला म्हणजे गोरी पिवळी पांढरी पांढरी गोरी तांबडी सावळी काळी. काही तर डेखाट टाकलं तरी कळत नाही एवढ्या काळ्या असतात. ती जाऊ द्या बरोबर. ही दिखणी तर होतीच पण वर्ण चांगला लांब लचक तुझी मान वगैरे सगळं एकदम परफेक्ट स्त्री. म्हणजे दिसायला देखण्यास पण नाही. आता माइंड कसा आहे ते बघा. तिला माहीत भाऊ कसा आहे. तुम्हाला सांगतो माणसाला आयुष्यात पैसा कमी मिळू जास्त मिळू नोकरी असू नसू काही कमीत कमी बाह्य ज्ञान ज्याला म्हणतात ते असायला पाहिजे. संस्कार ते शिकवतात. संस्कार कसे होतात त्याच्यावर डिपेंड आहे. काही जणांचं आता मला फोन लई असतात. मला एक फोन असा होता काय सांगू तुम्हाला काय बोलावं तेच कळत नाही त्या विषयावर. मुलाचा फोन होता 18-19 वर्षाच्या 11वीला जातोय आता. आणि त्याचा अभ्यासावर लक्ष लागत नव्हतं. ते उदास होता. त्याला असं वेगळं
वाटत होतं काहीतरी. ते रडलं शेवट आणि मग म्हणला सांगू का नको, म्हणला गेली 5 वर्षापासून माझ्या आईवडिलांचे संबंध बघतोय, मला झोप येत नाही, मला रात्री जाग येते. म्हणलं असं कसं बघतो, मला एकच खोली आहे आम्हाला, बघा किती गरिबाच्या समस्या असतात. म्हणजे त्या कोपऱ्यात का असणार, डिम लाईट का असणार, खिडकी उघडी असली तरी बाहेरचा प्रकाश आत येतो, रात्रीचं दिसतं थोडा प्रकाशात आला तरी ते पाहतो. आणि त्या गोष्टीचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला. हा, त्याला तसे समुपदेशनाची गरज आहे डॉक्टरकडून. डॉक्टरपेक्षा डॉक्टर मी आहे ना बारीक, त्याला मी कव्हर करायचा प्रयत्न केला, त्याला आयडिया बिडिया दिल्या सगळ्या की ह्यातून बाहेर कसं पडायचं, तुझ्या पुढे फ्युचर आहे. त्याला पहिल्यांदा ती झोप ही जागाच बदलायला लावली. म्हणलं तुला कोण कुत्रं खात नाही, गोठा आहे बाहेर, हा पलीकडे जर्सी गाय आहे, गावरान गाई आहे, अलीकडे साईडला बाज टाक, म्हणलं झोपायला तुला आम सुरुवात कर तू स्वतःहून. अशा बारीक सारीक गोष्टी पालकांच्या पण लक्षात यायला पाहिजे. लक्षात घ्या, ते त्यातून फेजमधून बाहेर निघतोय आणि त्याला आपण काढणार बाहेर. त्याला स्वप्न विप्न दाखवलं, जरा तुझं पण लग्न होईल, तुझं हे होईल, एक गोल ठेव आयुष्याचा, काय केलं पाहिजे, काय चांगले पोरकं विषयी मराठवाड्यातले आपल्या काय सांगायचं, स्टोरीपासून लांब नको जायला. परत मध्ये येतो, संस्कार पाहिजे बाईला लग्न करून. ही लंकाबाई ह्या तात्यासाहेबाच्या नशिबात आली बुवा. आता ही 24-25ची नागिन अशी मासळी कशी पाणी बाहेर काढल्यावर अशी वळवळ वळवळ करते, तशी टनाटन उड्या मारणारी बाई 25 वर्षाची. हे 40-41चा ह्यानी नागावानी फटी काढायची ना, ह्यो झाला गोनस. लक्षात आलं का, गोनसची हालचाल ही मंद असते, लक्षात घ्या. त्याचं विष सुद्धा त्याच्या हालचालीसारखं मंदपणे चढतं आणि उतरायला सुद्धा नाक पटकून उतरण गोनसचं विष दमानेच उतारतं, खतरनाक. याचा झाला गोनस मांदाट. सुख वस्तू असेल, चरबी असेल पोटावर शरीरावर, हालचाल कमी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा ट्रेस असला, कर्ज असलं तर तुमच्या कामजीवनावर 100% पडतो. हा, ती खरं त्याने माझं औषध खायला पाहिजे होतं, 1 नंबर कार्यक्रम झाला असता, महिन्याने लगेच नाही. मग ती संपून गेलंय, आता 10-15 फाकट राहिले असते. इथं मॅटर काय झालंय सांगतो तुम्हाला. असं दररोज झालं की बाबा ह्या 25 वर्षाच्या महिलेची जी एक अपेक्षा होती, ती पहिल्यांदा असू, सेकंड टाइम असू, ती वाईट, पण ती शरीर सुख हा प्रकार त्याला माहीत होता की मला माझ्या शिखरापर्यंत, सुखाच्या शिखरापर्यंत कोण पोचवी. नवऱ्याकून पहिली अपेक्षा नाहीच मिळलं तर मग इलपडे लपडे याच्यामुळे चालल्यात. लक्षात घ्या, ह्याच्या ह्या लफड्यांच्या बाटची मागची कारणं. म्हणून मला सांगायची स्टोरी का सांगायची, विश्लेषण गरजेचं आहे. परमोच्च सुखाचा आनंद कोण दे, हे आपलं जरा कमी पडला असं गडी. खाळखुळ 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 ठिस, ओके चला हो बाजूला. काय करायचं त्या बाईने, लाख लफडी. तुम्ही समजून घेत जा, काय मला लय उतरायला लावू नका गटारात. आता ती असमाधानी. आता ती ज्यावेळेस लग्न करून घरात आली त्यावेळेस ती घटस्फोट गेली होती, पहिली होती ना, तिचा मुलगा होता 18 वर्षाचा, आत्ता येतो 21 वर्षाचा. ती नांदली किती, 4 वर्ष, 2026 पर्यंत. 2022ला लग्न झालं. 4 वर्षाचा कालावधीमध्ये गेला. 18चा मुलगा, 18, 19, 20 आणि 21, बरोबर 21चा झालेला. मुलाचं सुद्धा नाव आपण ठेवलं पाहिजे, बिंडोक सिंग. काय हरकत ठेवायला, बिंडोक सिंग, हिलंकी. हां, आणि ह्यो तात्यासाहेब. आता परिस्थिती अशी तयार झाली, लाकडं आहेत बुवा, कापुरे, काही असे ज्वलनशील पदार्थ असतात. तसं पुरुष देह, स्त्री देह हा सुद्धा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यांना बाव नाही, त्यांना डोळे आहेत. डोळ्यांनी ती वस्तू पाहिली की त्यांच्या मनात त्याचे पडसाद आणि भाव उमटतात. ह्याच्या पाठीमागचं सायन्स सांगतो माझ्या ग्रामीण भाषेत. काही गोष्टी पाहिल्या की मनात किळस तयार होते. उदाहरणार्थ रस्त्याने चाललाय, आता ही जंगल आहे, इकडे येताना लोक काढते, इथं सगळ्या गावाच्या कोंबड्या, कोणाची मेलेली प्राणी, शेळ्या बिळ्या सगळं आणतात. एक शिळी मरून पडलेली पाहिली मी, 2 दिवस जायला असते, मी तिकडे होतो ना. आताच उदाहरण सांगतो,
किळस कशी तयार होते, फुगलेली बारकाल्या बारकाल्या लाखो आळ्या अशा वळवळ करीत होत्या. इतका भयानक वाद चालला होता. मला थोडं असं कस तरी उमदळल्यासारखं झालं ते बघितलं. पटकून आपलं पुढं बघितलं. झालं काय इथं सायन्स काय आहे, तुम्ही जे घाण पाहिलं तर त्याचे पडसाद तुमचे मेंदू तो मारतात आणि तिथून तिटका नको नको वाटतं. हा, पहिला आता समजा संडास बिंडास नाही, पहिल्या काळात अशी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रंगातच लोक हागतात, लक्षात घ्या. त्यांची विष्ट अशी काहींची वंगाण पेलेवानी काळी कुट्ट्या सुद्धा, ती एक आजार आहे बरं का, लक्षात घ्या. एखादी सविस्तर बोलतो त्याच्यावर मी एखाद्या दिवशी. ती बघितली अहो काही जेवत नाही दिवस दिवस. आता तो प्रकार कमी झाला कारण सगळीकडे संडास बाथरूम झाले. असंही किळस येणे हा एक प्रकार असतो. मग हा सुद्धा एक किळस येणे जसा प्रकार आहे, तसा एखाद्या पुरुषाला स्त्रीचा उघडा नागडा देह पाहिला, ती डोळ्यात त्याची प्रतिकृती बघितली की लगेच त्याच्या ते मेंदूत छापलं जातं. जशी किळस येते तसं संबंध करण्याची इच्छा तयार होते, नातं विसरून, लक्षात घ्या. हे पण येतो. हा जो बिंडोक सिंग आहे याची ती सावत्राई, आता ते एका हाताने टाळे वाजत नाही. ही घरात असलं, जेवत असलं, खात असलं, पाणी पित असलं की हिने आंघोळ करून त्याच्या पुढे शिरायचं. त्याला नको नको ते अवयव, आता ही सावत्र आई बरं का, सावत्र आई, नको नको ते अवयव दाखवायचे. हे काय त्याला थोडं वायबल झालं, 20-21 पोरगं, त्याला अक्कल कमी. ही 4 वर्षांनी मोठी आहे ना, हिला अक्कल पाहिजे ना, संस्कार पाहिजेत ना, दोघाला बी शिक्षण पाहिजे. काय नाही, ह्याचं मन थोडं चावळलं गेलं. राहिला विषय रात्रीचा. रात्रीचं पण एखादं दाखवतोय म्हणल्यावर, हा कोण कोण काय काय दाखवतो भांडे घासताना ही सगळ्याला माहिती आहे. हा, कोण काय काय बघन हे पण सांगतेत. जग असंच. तुम्ही सावध राहा. आता करंट कार्यक्रम कसा होतो सांगतो तुम्हाला. कसं बी होऊ द्या, काय होऊ द्या, आपण काय बघायला नाही गेलो. पण 4 वर्ष ती नांदायला आली. हा 18 ते 22 वर्षाचा झाला. केव्हा तरी मध्ये आधी सावत्र आई आणि हा जो मुलगा यांचं शारीरिक संबंध चालू झालं. आता ही 20-21 ही तराटा असं तुम्हाला माहिती आहे. 25 परत 50 रन काढून झाल्या शेतक ठोकतो. थोडंफार 10-5 मिनटं विश्रांती ब्रेक घ्यावा लागतो. पाणी थोडंफार प्यायला तर प्यायला, नाही तर परत ते 50 रन काढू शकतो, तुम्हाला माहिती. आणि तिथं काय परमोच्च बिंदू पार मिया खलिफाच्या वर जातो, ही पण तुम्हाला माहिती. हां, ते कसं आहे, लय अवघड आहे ती. एक मला काय आता इवळा बिळवला होता काय तुम्ही, तसं काय करू नका. कसे काय ना, पण यांचं चालू झालं. आता घरातली घरात नवरा जे तिचा आहे त्याला तात्यासाहेब गवारे, वय वर्ष 41, याला तपासच नाही. ध्यानात ठेवा, ही माणसं आहेत, ही काय जनावरं नाहीत. तेवढी अक्कल यांना बी होती. संस्कार किती कसली की आपण जे करतोय हे दुनियेच्या दृष्टीने एकदम गैरमजी इतकं बेकार आहे की आपण आपलं तोंड पण नाही दाखवू शकू कोणाला. बघा, म्हणजे ही माणसं आहेत परफेक्ट, त्यांना लाज होती. हा, फक्त ती सोडलेली होती, एवढाच विषय. त्यांची दोघांची असं आतल्यात ठरलं होतं की हे असंच अनादिकालापर्यंत, म्हणजे ह्याचं पार उठायचं बंद होईपर्यंत चालू राहावं बा, आज काहीतरी ठरलं असं. लय अहो, तुम्ही जेवढं समजता त्याच्यापेक्षा खतरनाक दुनिया आहे. इसकटून सांगणं माझं काम आहे. चालू होतं, एकमेकाशिवाय राहत नव्हते सगळं. पण त्या गोष्टी दक्षता घ्यायची ती की जगाच्या दृष्टीने आपलं नातं काय, बघा होणारच नाही. पण कधी कधी काय होतं तुम्हाला सांगतो, लय आती झालं ना, आती माती नियती करते. नियतीने जरा लवकर दखल घेतली, एवढे फार स्पीडने अशा घटना घडवून आणल्या. करंट कार्यक्रम, नियतीचा कार्यक्रम सगळ्यात करंट असतो, लक्षात घ्या. असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. काय झालं, ह्यांच्या दोघांच्या मनात अति इच्छा तयार झाली. आता खोंड्या बिंड्या ती रोजच करायची, नात्या बित्याचा काही विसर पडला होता. त्याच्या नजरेत ती आई नाही, ती बाई होती. आणि तिच्या नजरेत हा सावत्र मुलगा नाही, तो ठोक्या होता. अशा प्रकारचे रिलेशन ह्यांच्या डोक्यात, बुद्धीत नियतीने घातलं समजा, असा एक विचार घातला. असं चोरून लपून असं कवर चालायचं, आपण ह्याच्यामध्ये पुढची पायरी गाठू शकत नाही. म्हणजे बिगर कपड्याची पायरी गाठू शकता तुम्ही, पण मूल, स्वतःच्या मुलाचा सांभाळ,
तू कामावून येणं पैसे कमवून, मी त्या मुलाला, आपल्या दोघाच्या मुलाला अपत्य जन्माला घाला नाही, हे तर शक्य आहे का? नाही भाऊ, अजिबात शक्य नाही. बघा माणसाची बुद्धी कुठं कुठं चालली कलियुगात, लक्षात घ्या. आपण एक काम करू, तू एक पिक्चर पाहिलाय का? कोणता? सैराट. हा, मग त्याचं काय, आपण बी सैराट होऊ. ह्याच्या दोघात कोणाची आयडिया मला माहिती नाही. त्यांनी मे महिना आता चालू आहे, मी आज शेवटचा दिवस मेचा, 3 मेला हाणलं दांडकं घरात. आता ही 20-21 ह्याचे काय 10-5 हजाराच्या पुढे ह्याच्याकडे पैसे नसतात. बाया फुलमालावाली तोळा जरी विकला तरी 1.5 लाख, 1.25-2 लाख, नुसता गाण ठेवला तरी लाख. हा, पैसा कुठून उपलब्ध? काय त्यांनी खबरडबं केलं आपल्याला तपास नाही. माल घेऊन तर सू, याला म्हणतात खऱ्या अर्थाने जाऊन द्या गाडी. दोघं त्या वासनेच्या गाडीत सावतराय आणि मुलगा बसले, गेले भूर. जे भूर गेले ते डायरेक्ट तेलंगणा, आपल्या शेजारचं राज्य आहे तेलंगणा. राज्य बदल, कारण सैराटमध्ये पण ते हैदराबादमध्ये गेले ते बा, हैदराबाद तेलंगणामध्येच. म्हणजे एखादा चित्रपट किती प्रभाव दाखवू शकतो, लक्षात घ्या तुम्ही. हा, येडे बनायचं नाही, शेण बनायचं कधी पण. गेले पळून. आता बापाला मात्र जो तात्या गावारे, त्याची तर फुल अक्कल बंद. सांगावं काय बा, लोकाला तर माहिती नाही, सांगायचंच नाही लोकाला ही दोघं पळून गेल्यात म्हणून. देवदर्शनासाठी म्हणून गेले होते आणि ते आलेले नाहीत, बेपत्ता झालेत. अशा स्वरूपाची तक्रार तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला दिली त्यांनी. मग थोडंसं आत्ता SP चांगलं आल्यामुळं तक्रार तातडीने थोडं कारवाई होते. 2 मोबाईल घेऊन पळाले. बघा, याला मला म्हणायचे त्याला शिक्षण पाहिजे. आता घेतलेला मोबाईल मग स्विच ऑफ आहे, पण न्यालाय का, याला बॉम्बला न्यालाय का, ते कार्ड बदलून वापरणार किंवा तसाच वापरणार किंवा केव्हा तरी खोलणार का, त्यात पैसे असतात, गुगल पे, फोन पे, लाख लफडी. त्यामुळे तुम्हाला सांगतो, अर्ध राहू नका, एक तर फुल अडाणी बना. 2000 दे, कोणाला शिक्का मार, इथं मारता का? हा, मारला 2000, चला प्यायला, असं तरी बना. नाही तर स्टँडर्ड हाय क्लास सुशिक्षित बना, शिक्षण घ्या. हा, वाघिणीचं दूध येते. माझ्यासारख्याला 10वी नापास माणूस शिक्षण नाही घेतलं, पण भरत आयुष्य जगबाग नेवारी घालवलं. अख्खं जग दुंडाळून काढलं. कोणाचं काय कसं असतं, ती देवानी ती बुद्धी बी दिली बरोबर तुम्हाला तुमच्यापर्यंत संवाद साधायची. ही लई दिवस चालायचा नाही आता, असा विषय चलू द्या. पळून गेले. आता तिथं काय मग नवरा बायकोप्रमाणे राहायला लागले तिकडे. लांब गेल्यावर तिथं काय थांबा, ते बुद्धी असून तर चालणार. सिटीत राहायचं का ग्रामीण भागात राहायचं, व्यवसाय करता का नोकरी बघायची, घर भाड्याने घ्यायचं का जमीनच घरच विकत घ्यायचं, लाखलं फ्री. पण रूम जरी भाड्याने घेतली किंवा लॉज जरी घेतला, हे वाढवले 1000 रुपये रोजी, 30,000 जाते महिन्याची. त्याचं तर लॉजिकचा भाग आहे, काय करायचं काय नाही. ज्या रूमवर होते रातभर आधी ते नवरा बायकोनी त्यांचं चालू झालं, मग काय विषयच नाही. काय नियती परत ऍक्टिव्ह झाली वरून, होती बरं का, तुम्ही सुद्धा गडबड करू नका, होती. पोलिसांनी त्यांचं काम अतिशय चोख बजावलं. 2 मोबाईल होऊन घेत. हा, आणि बेपत्ता आहेत का, काय घडलं असेल काय म्हणजे पळून गेले हे पोलिसांना माहिती नाही, कारण तशा प्रकारे तक्रारच नव्हती. हे मिसिंग आहेत, बेपत्ता आहेत, देवाला गेले ते. बरोबर, ठीक आहे. सिव्हिलियन्सला फोन टाकले, फोनच्या आधारे फोन ऍक्टिव्ह झाला तेलंगणामध्ये. तिथून फोन, हॅलो, असं पोलीस स्टेशन. हा, आम्ही तेलंगणात पोलीस स्टेशन. हिंदीमध्ये बोलले. हे ट्रॅपशी अशाशी माणसं इथं तिथं आहेत, फोटो दिले सोडून. पकडले तेलंगणा पोलिसांनी. त्यांनी जसे पकडले तसा फोन, हॅलो, बीड पोलीस स्टेशन, या तुमचे पाहुणे घेऊन जाऊ द्या गाडी. डोक्याला ताण नाही, तेलंगणावाल्यांना नको हिराडा. मग आपली गाडी सुटली, तिथून घेऊन आली महाराष्ट्र शासनाचं, तुमच्या आमच्या पैशाचं डिझेल बिजेल ओके, सगळा रिपोर्ट आली की सगळी समोपचाराने बसले. काय असतं ह्यांनी का बसावं ना, तरी आमचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही पळून गेलतो. पोलीस तर पार खुर्चून पडायचे माग आले. ह्याला म्हणजे त्यांना पण हे असतात, म्हणजे प्रशिक्षण असतं पोलीस दलाचं हे ते. आणि पोलीस दल हे नुसतं गुन्हेगार मारामारी हाणाय असं नाही. पोलिसांची एक दुसरी बाजू अशी, त्यांना
एक फार बुद्धिमान माणूस पोलीस व्हावा असं माझं मत आहे. सध्या फार वेगवेगळ्या कल्पना असणारा माणूस उद्योग. ते पेपर कोण घेतच नाही पोलिसांचा, तो घेतला पाहिजे. ते कसा घेतला पाहिजे की 1-2 तर रंगीत ताव त्याच्याकडे द्यायचा पोलिसाकडं, त्या विद्यार्थ्याकडं, आणि ह्या तावापासून त्याला किती वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षा बनवता येतात, काय वस्तू बनवू शकतो एवढ्यापासून, कल्पकता, त्याचं खरं नाव पोलीस. हां, आले इथं बघितलं ही, ह्याला म्हणले काय तर आहे भाई, सावत्र राहीन मुलगा डायरेक्ट. मग ह्या बापाने तर डोक्याला हात लावून घेतला, अवघड काम झाला. मग ते त्या पद्धतीने बोलला, सगळे बोलले, पण ही बातमी समाजात कळली. आता मला सांगा, सरकारी धान्य खाऊन एक तर पाऊस पडा नाही वरून, पारावर रामकं तमकं गावभर तालुकाभर चर्चा, फोनवर वेळ घालून असा चालल्यावर सावत्र राही पोरका पळून गेलं तेलंगाला, आलेच बा गावात, असं आखा बाबाठा. घरी शेजारी पाजारी येत होते ते सुद्धा यायची बंद झाली, लांबून बघायची. आता म्हणले बेकार मानसिक ताण आणि तणाव ह्या दोघांच्या आला बा. मुलाव जास्त आला, मित्रांच्या जाता ना, घराच्या बाहेर पडता येणार, तोंड दाखवायचं कस समाजाला, म्हणजे करताना लाज नाही वाटली. आणि आता समाजातले खतरनाक असं ह्या बाबतीत हे होतो, रिॲक्ट होतो. ती पोरग काय करावं त्याचं ज्यावेळेस विचार करण्याची क्षमता खुंटते संपते, त्यावेळेस माइंडमधून अजून काही विचार येतो, तो म्हणजे सुसाईडचा. लक्षात घ्या, ज्यावेळेस सुसाईडचा माणूस ते वेगळ्या फेजमध्ये माणूस जातो. मी बऱ्याच जणांना जणींला त्यातून काढलेले, मला माहिती आहे काय परिस्थिती, की त्यांना दाटवावं लागतं, हां, ते कनेक्ट राहावं लागतं महिन्याभर, पण ते त्यातून बाजूला गेला ना मग ती मरत नाही परत. ध्यानात ठेवा. तो जो बिंडोक सिंग आहे, वय वर्ष 21, म्हणला शॉर्ट झाला आपला, म्हणला माझं लय प्रेम आहे हिले, पण ती सापडायच नव्हतं पाहिजे, तसं काय सापडलो. आता ही समाज असं बघतोय, काय करावं. मग औषध प्यावं का, घेतली बाटली, पियाला औषध पियाला. ती विषारी होतं भयंकर. त्यांनी पटकन फेसन बेस बघितल्या, सगळ्यांनी दवाखान्यात शासकीय रुग्णालयात दाखल केला. पोलीस आले, त्यांनी नोंद करून घेतली. पोलिसांनी डॉक्टरांनी शर्थीचा प्रयत्न केलं, 24 तासाच्या आत गडी खलास. ते काढलं पण पचलं. जठरात काही वस्तू टाका, स्पीडने रक्तात शोषली जाते. हा प्रकार अख्खे शरीर पांगलं. मग जे मेन ऑर्गन आपलं मेंदू, हृदय, किडनी, लिव्हर, मेन जे ऑर्गन आहेत त्याला डॅमेज करतं, त्याचं काम थांबवतं. सगळे एकदम काम थांबायला लागलं ना, कार्यक्रमच गेलाच गडी म्हणायचं. ती खलास झालं पोरगा, 21चा पोरगा गेला. मग त्याची जी त्याची जी प्रियसी आहे, सावत्राई आधी होती, नातं तोडण्याच्या आधी. आई शब्दात लय मोठी ताकद आहे, सोपं नाही. ही जी बाई होती, आधीच लोक नाव ठेवतात, हिची मानसिकता बघा. आता आधीच लोक नाव ठेवतात, जे कळू नये ते कळलं सगळीकडं. कोण बोलायला तयार नाही, कोण अशी नजरात जेवलू शकत नाही, असं जगावं लागतंय. आणि आता तर म्हणते ह्याच्याबरोबर हिला कळत नव्हतं का ती बारीक होतं, ही 25ची गुढी होती, आणि त्याला बोखंडी घेतला, आणि त्याच्या मृत्यूचं कारण ही बनली. लोकांच्या तोंडाला काय हात लावता येतं का. बाई प्रचंड टेन्शनमध्ये. तशी संध्याकाळची बस ते PM झालं, म्हणले सकाळच्या पर्यंत अंत्यसंस्कार, बॉडी इथंच राहून द्या, सकाळच्या पर्यंत अंत्यसंस्कार करा. रात्रीचीच उठली बा, स्वतःच्या साडीने रुग्णालयाच्या आवाराच्या आतमध्ये झाड आहे, त्या झाडाला फाशी. कोणाची, लंकाबाईची. ते मेलं की ही बी मेली. सकाळी यांनी बघितलं, ते आहे डॉक्टरांनी लगेच, ते सरकारी जागा आहे, सरकारला सामील असतं. लक्षात घ्या, खाती वेगळी असतात, फक्त खाती खायचंच काम करतात. पोलिसांना पोलिसांनी लगेच पंचनामा, ते तयारच असतात, डोक्याला ताण नको. आले, पंचनामा केला, उतरवलं, जाऊन द्या गाडी. आपण काय करणार, कोणाचा दोष येतो. म्हणजे आपल्या मरणाने मरण याला मानतात. आयुष्यात तुम्ही झाड तोडताना किंवा फांदी तोडताना जमिनीवर बसा, एक झाड तोडूच नका, पण तोडायची पाळीच आली तुम्हाला, जमिनीवर पाय उभं राहून तोडा, दुसऱ्या फांदीवर पाय ठेवून बसून तोडा. पण अशा ठिकाणी तोडू नका की त्याच फांदीवर बसायचं आणि पुढं तोडायचं. अक्कल आहे का नाही, पुढं तोडलं तर तो फांदी सकट खाली पडणार आहे ना, एवढी तरी अक्कल पाहिजे. अशा प्रकारचे त्याला संस्कार नाही, काय नाही, माणसाच्या पोटी झाला म्हणजे त्याला ही अशा प्रकारचे संपूर्ण जिल्ह्यात अख्ख्या महाराष्ट्रात बाबा उरल्या सुरल्या लोकांना मी आज करून टाकला, सगळीकडे माहीत झाला हा विषय.
काही का असा ना, पण ही स्टोरी तुमच्यापर्यंत सांगणं गरजेचं का होतं, तर काय केल्यावर काय होते, काय केल्यावर काय नाही होत. हा, आता ही म्हणजे कलियुग आहे. पाऊस थांबलाय ध्यानात ठेवा. पाऊस थांबलाय म्हणजे मला माणसांचं काही वाईट वाटत नाही, ध्यानात ठेवा. पाऊस थांबला म्हणजे 18 पगड जातीचं धान्य गवत उगावतं, शेकडो हजारो पशु जागतात. सगळ्याच ही सगळी तुमचं आमचंच नाही, तुमचं म्हणायला सातबार आहे तसं नाही, सगळ्याची दुनिया ही. ह्यांच्यावर प्रॉब्लेम येणार, कत्तलखान्याकडे जनावर जास्त जाणार, निसर्ग चक्र बिघडून जाणार, माणूस हिंस्र बांधणार, अजून त्या गोष्टी डिपेंड चोऱ्या माऱ्या व्हायला सुरुवात होणार, असा प्रकार असतो. मग त्यांनी यावा आणि यंदा कापसाच्या ऐवजी हुलगा लावला तर दोन पिकात निघन भाऊ. गरिबांनी काही करा, शेतकऱ्यांनी काही करा, फक्त आत्महत्या करू नका, असं तुम्हाला हाजरी विनंती. रामकृष्ण हरी माऊली.